जय श्री कृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आपण आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि समाजामध्ये जे वेगवेगळ्या विचारधारा सुरू आहेत त्या विचारधारेशी आणि श्रीमद भगवद्गीतेमधील जे श्लोक नंबर 9, 10 आणि 11 आहे ह्याची रिलेव्हन्सी काय आहे ह्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करीत होतो. त्या दृष्टिकोनातून मागच्या चिंतनामध्ये जे आपण म्हटलं होतं मदर्थे त्यक्त जीविता, की एक अहंकारी व्यक्ती आहे किंवा एक इगोइस्ट व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची मानसिकता काय आहे आणि त्या व्यक्तीच्या मानसिकतेनुसार इंडिव्हिज्युअलिस्टिक, सोशलिस्टिक, ह्युमॅनिस्टिक ह्या अनुषंगाने आज ज्या संपूर्ण जगामध्ये ही तिन्ही शब्द की जे आहेत, माणूस वैयक्तिक स्वतःकडे केंद्रित होत आहे, इंडिव्हिज्युअलिस्टिक, त्यानंतर मग सोशलिस्टिक आणि नंतर मग तिसरं जो आता ह्युमॅनिस्टिक. मागच्या वेळेस जो आपण अभ्यास केलेला होता त्या अनुषंगाने आपण पाहिलेलं होतं की इंडिव्हिज्युअलिस्टिक ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या की जे इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे त्याचे दोष काय म्हणा किंवा त्याची मानसिकता काय असते, दोष म्हणण्यापेक्षा त्याची मानसिकता काय असते, आणि जे सोशलिस्टिक आहे त्याची मानसिकता काय असते. आता ह्या ज्या बाबी आहेत ह्या कशासाठी आपण अभ्यास करायचा आहे किंवा कशासाठी पाहायचं, तर एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की आज भारतामध्ये आपण जे हिंदू लोक आहोत त्या हिंदू लोकांची संपूर्ण ड्युअल पर्सनॅलिटी म्हणा किंवा एक प्रकारचा ड्युअल कॅरेक्टर झालेला आहे. कारण आपण ब्रॉटअप झालो एकत्र कुटुंबातून किंवा नंतर मग वेगवेगळ्या आपली परंपरा आहे त्या परंपरातून आपण मोठे झालो, घरामध्ये त्या परंपरा असतात. परंतु ज्यावेळेस आपण शिक्षण घ्यायला सुरुवात केली, शिक्षणामध्ये फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअलिस्टिकचं शिक्षण दिलं गेलं, फक्त ब्रेड ओरिएंटेड आणि करिअर ओरिएंटेड पुरतं शिक्षण दिलं गेलं, लाईफ ओरिएंटेड बाबतचा कुठलाही समागम नसायचा. संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम स्टार्ट टू एंड पर्यंत म्हटलं तर जीवन कशासाठी आहे ह्या बाबत कुठेही शिकवलं जात नाही. हा सगळ्यात पहिला भाग. दुसरा जो भाग आहे की आपण जे काय शिक्षण घेतो शिक्षण जीवनासाठी आहे का जीवन शिक्षणासाठी आहे याही बाबत पूर्णपणे सुप्त असत असते. आणि आपल्याला असंच वाटतं की मी ज्या अर्थी शिक्षण घेतलेलं आहे त्या अर्थी माझं जीवन शिक्षणासाठीच आहे, नोकरीसाठीच आहे आणि पैसे मिळवण्यासाठीच आहे, पद प्रतिष्ठा आणि पैसा हे मिळवण्यासाठीच आहे. त्या व्यतिरिक्त जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा किंवा ठेवणं अपेक्षित नाही आहे. ह्या अनुषंगाने आपल्या मानसिकतेमध्ये ठराविक नॅरेटिव्ह इतके घट्ट बसलेत की त्यामुळं नेमकं काय करायचं आणि ही केल्यानंतर आता ठराविक मागच्या 15 वर्षानंतर जे सोशल मीडिया म्हणा हे इतके ॲडव्हान्स झालं. बाकी ह्या सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स झाल्यामुळे संपूर्ण जगाचं कल्चर आपल्या समोर येऊ लागलं. संपूर्ण जगाची विचारधारा, संपूर्ण जगाची खानपान आणि बाकी मोठमोठ्या सेलिब्रिटीजची विचारधारा आपल्या समोर येऊ लागलेली आहे. मग त्या सगळ्याचा जर आपण विचार केला असता तर महत्त्वाचं ज्या बाबी आहेत की महाभारताच्या वेळेस कदाचित त्यावेळेस शिक्षणाचा पूर्ण विषय वेगळा होता. त्यावेळेस उच्च ज्ञान संपादित करून देखील तिची जी मानसिकता होती दुर्योधनाची, तशा मानसिकतेची आज आपल्या समाजामध्ये आपण आहोत. त्यापैकी मी काय आहे, माझ्या शेजारी राहणारा कोणता आहे आणि मी ओळखायचं कसं, हे परिपालन किंवा ही जी पडताळणी आहे ही पडताळणी मी कशा प्रकारे करेन, तर ज्यावेळेस आपण सूक्ष्मरित्या ह्या गोष्टी पाहू की ह्यामध्ये कुठल्या नेमकं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा किंवा त्या अदरवाईज जे काय आहे ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय आहे त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून मागच्या वेळेस ह्या बाबत आपण अभ्यास केला होता की व्यक्तिनिष्ठ होण्याची कारणे काय आहे. माणूस व्यक्तिनिष्ठ असेल तर व्यक्तिनिष्ठ कसा असतो, समाजनिष्ठ कसा असतो. त्यानंतर आजचा जो श्लोक आहे तो 10वा श्लोक, त्या ह्याच्यामध्ये दुर्योधन हा अर्थ हे श्लोक अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्वदिमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. मागच्या वेळेस जसं आपण मागच्या श्लोकमध्ये म्हटलं होतं की मदर्थे त्यक्त जीविता, माझ्यासाठी जीवन देणारी, माझ्यासाठी मरणारी जी माणसं आहेत
ते सगळे माझ्या सैन्यामध्ये आहेत. आता इथं एक सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, माझ्यासाठी मरणारी म्हणजे काय? खरोखर ते युद्धभूमीत ते गेले होते, जीव देणारी आहेत. पण आज आपण समाजामध्ये बघितलं तर माझ्यासाठी मरणारी म्हणजे ठराविक एखादी व्यक्ती जी असेल त्याने पूर्णपणे आपलं जीवन ठराविक एखाद्या व्यक्तीसाठी वाहून दिलेलं असतं. आता त्या ह्याच्यामध्ये सात्विकता, राजसी, तामसी हा सगळा भाग येतो. पण हा फार पुढचा भाग आहे, त्यात आपल्याला जायचं नाही आहे. पण इथं जे आहे, आज आपण डे टू डे लाईफमध्ये जर बघितलं, सपोज एक व्यक्तीने आपलं जीवन पूर्णपणे एखाद्या कर्मचारी म्हणून त्यांनी वाहून घेतलं. ज्या डिपार्टमेंटमध्ये तो काम करत आहे त्या डिपार्टमेंटच्या दृष्टिकोनातून मदर्स हे त्यक्त जीविदातो आहे. माझ्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन वाहून घेतलेलं आहे. संपूर्ण बाकी त्याच्या मनात दुसरा कुठलाही विचार नाही. त्यांनी जे सांगितलं असेल तेच करायचं. आणि दुसरा भाग जो आहे, आणखीन काय काय वेळेस आपण ठराविक अपेक्षेच्या किंवा इच्छासाठी, प्रसिद्धीसाठी, पदासाठी कुठल्या तरी ग्रुपमध्ये जॉईन होतो, कुठल्या तरी समूहामध्ये एकत्र होतो, त्याच्यामध्ये मिसळतो. आणि मिसळल्यानंतर एकमेकाचे नंतर मग संबंध आपले हे जे सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि नंतर आपल्याला वाटतं, अरे ही विचारधारा तर पूर्ण भिन्न आहे माझ्या मनापेक्षा, माझ्या विचारापेक्षा. आणि मी जे अपेक्षित करत होतो, लांबून मला दिसत होतं मला काहीतरी चांगलं करायचं आहे, मला समाजसेवा करायची आहे, मला राज्यसेवा करायची आहे, मला राष्ट्रसेवा करायची आहे. परंतु मी ज्यावेळेस इथे आलो, तिथं भगवंताच्या नावावरती बरंच काय काय सुरू आहे, त्यावेळेस आपल्याला खरोखरीच तिथं इतकं आत गेलेलं असतो की आपण बाहेर पडू शकत नाही. तशी अवस्था दुर्योधनाच्या पक्षामध्ये जी काही लोक होती त्यांची होती. त्या अर्थाने दुर्योधन सांगत होता, मदर्थे त्यक्त जीविता. कारण त्यामुळं त्यांच्यावरती प्रेम करणारी कोणी नव्हती. प्रेम करणारे असतील थोडी बहुत, परंतु 11 अक्षौणी सेनामध्ये जी लोक होती त्यापैकी जी ठराविक लोक होती ती नाइलाजानं, पर्याय नाही म्हणून एकत्र होती. काही आपल्या पांडवाला विरोध करणाऱ्यापैकी होती. त्या दृष्टिकोनातून ते जास्त माणसं होती. ह्या बाबत आपण आणि अभ्यास केला होता. त्यानंतर व्यक्तिनिष्ठ होण्याची कारणे जी आपण मागच्या वेळेस बघितलेली होती. आता आज जे आपण विषय घेऊया, पर्पज इन लाईफ जो आहे, दोन गोष्टी आज समाजामध्ये आणखीन ज्या आहेत, नैतिकता. नैतिकता काय आहे म्हणजे व्यक्तिवादी नैतिकता आणि मानवतावादी नैतिकता. आज इथं जसं म्हणजे व्यक्तिनिष्ठता आहे तशी व्यक्तिवादी नैतिकता आणि मानवतावादी नैतिकता ह्यामध्ये दोन बाबी ज्या आहेत, पर्पज इन लाईफ, माझ्या जीवनामध्ये पर्पज कोणता आहे आणि त्या पर्पजनुसार माझ्या जीवनाचा हेतू कोणता आहे हा भाग आहे. आता इथं व्यक्तिवादी नैतिकतेमध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक एथिकल आपण जे म्हणतो आहे, त्याचे फायदे कोणते आहेत? मागच्या आपण म्हटलं होतं की ह्याचे कोणते फायदे तोटे आज आपल्याला पाहायचं आहे. पण त्या दृष्टिकोनातून ह्याचे फायदे कोणते आहेत? तर जे व्यक्तिवादी नैतिकता आहेत ते सृजनात्मक आहेत, म्हणजे इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी करणारी असतात. त्यानंतर मग दुसरा जो भाग आहे वैयक्तिक स्वायत्तता, म्हणजे पर्सनल ऑटोनॉमी ही त्यांच्याकडे असते. तिसरा जी आहे लवचिकता आणि निर्णय क्षमता, अडॅप्टेबिलिटी आणि डिसिजन मेकिंग अथॉरिटी. त्यानंतर चौथं जे आहे गुणवत्तेवर आधारून पुरस्कार, म्हणजे मेरिट बेस्ड रिवॉर्ड. आणि पाचवं जे आहे मजबूत आत्मसन्मान, स्ट्रॉंग सेल्फ इस्टीम. आता इथं सगळं संपूर्ण समाज, सगळी लोक जी धाव घेतात कशासाठी, तर हे जे 5 गुण दिसतात, 5 फायदे दिसतात, हे आपल्याला आकर्षतात की तिथं. कारण काय, वैयक्तिक हित जे आहे सृजनात्मकता आहे. सृजनात्मकता आहे हा भाग बरोबर आहे, पण सृजनात्मक कशामध्ये आहे हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून ही तर इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे भरपूर लोक तिथे आकर्षित जातात की मी काहीतरी करू शकतो, मी तर काहीतरी बनवू शकतो. ह्या क्रिएटिव्हिटीमुळं, ह्या इनोव्हेटिव्हमुळं माणूस तिकडे जातो. आणि हा विचार आला की मी काहीतरी करू शकतो, इंडिपेंडेंटली काहीतरी करू शकतो, ह्या मुळाशी तो माणूस ज्यावेळेस करायला सुरुवात करतो
तो न कळत दुसऱ्याशी तो वेगळा होत जातो आणि त्यानुसार तो तिकडे जातोच आहे हळूहळू. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की पर्सनल स्वायत्तता म्हणजे मी जे काही करेन माझं मला रिवॉर्ड मिळणार आहे, माझं मला सन्मान मिळणार आहे आणि माझी महत्ता वाढणार आहे. कारण आपली संस्कृती आणि ह्या ज्या आहे इंडिव्हिज्युअलिस्टिक नैतिकता ती नैतिक आहे, पण नैतिक ऑनेस्ट कोणासोबत आहेत हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. मी माझ्यासोबत ऑनेस्ट आहे का? जे इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात ते स्वतःसोबत ऑनेस्ट असतात की नाही हा संशयाचा भाग आहे. कारण काय, स्वतःसोबत ऑनेस्ट राहणं म्हणजे काय, माझं जीवन कोण चालवतो याची जाणीव असणं. आपण आत्मविश्वास म्हणतो. मग आत्मविश्वास म्हणजे काय, माझ्या आत कोण बसलेला आहे त्याच्यावरती माझा विश्वास आहे का हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. माझ्या आत कोण बसलेला आहे, तर हुएवर ती शक्ती आहे, पण शक्तीच्या अस्तित्वाबाबत माझ्या मनात संशय आहे का नाही. आज आपले हिंदू समाजातील 90% लोक भगवंताचे अस्तित्व स्वीकारत नाही, पुनर्जन्म मानत नाही. ते भगवंताला मानतात पण भगवंताच्या अस्तित्वाबाबत संशय आहे. दे एक्नॉलेज बट नॉट एक्सेप्टेड. एक्झिस्टन्स ऑफ गॉड नॉट एक्सपेक्टेड, हे एक्सेप्टेड. कारण त्या ह्याच्या दृष्टिकोनातून जे भगवंताचं अस्तित्व आहे त्याबद्दल जर मला संशय असेल तर विश्वास कसा निर्माण होईल. माझ्या आत जो बसलेला आहे त्याच्याबद्दल जर मला विश्वास नसेल तर बाकी मोठे जे मोटिवेशन क्लासेस आहेत मोटिवेट करतात आणि त्यामध्ये बिल्ड युअर सेल्फ कॉन्फिडंट म्हणतात, पण सेल्फ कॉन्फिडंट ज्यावेळेस म्हणत असेल तर माझ्या आत जो बसलेला आहे त्याच्यावरती मला हे विश्वास नसेल आणि बाहेरच्या वरती जे काम मी करणार असेल फक्त सृजनात्मकतावरती करणार असेल, मी करू शकतो ह्या याच्यावरती करू शकत असेल, पण ठराविक काळानंतर ठराविक अंतरनंतर त्याचे दुष्परिणाम मनावरती बुद्धीवरती आणि शरीरावरती दिसू येतात. ते कळत नाही. व्हॉट इज द रूट कॉज ते आपल्याला समजत नाहीये. मेन त्या दृष्टिकोनातून आपण हे पाहायचं आहे. त्यानंतर लवचिकता, निर्णय क्षमता ह्या ज्या बाकी आहेत. आणि दुसरं जे आहे हे तर जे वैयक्तिक स्वायत्तता म्हटलं की पर्सनल ऑटोनॉमी. आज शिक्षणामध्ये कायदे वैयक्तिक इंडिव्हिज्युअलिस्टिकवरती भर देतात आणि त्या दृष्टिकोनातून ते वैयक्तिक नैतिकवादी आहेत, इथिकल आहेत. ती लोक खरोखर श्रेष्ठ लोक असतात, आपण त्यांना नाकारत नाही, हे गैरसमज. आता इथं जे सगळ्यात महत्वाचे 2-3 भाग आहेत की ह्याच्यामध्ये महाभारतामध्ये जे युद्ध झालं त्यावेळेस ज्या गोष्टी झालेल्या त्या व्यक्तिवादी नैतिकता आणि भगवंतवादी नैतिकता. व्यक्तिवादी नैतिकता जी आहे त्यामध्ये लोक भगवंताचं अस्तित्व स्वीकारत नाहीत, भगवंताला सेंटरमध्ये ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे मानवतावादी नैतिकता आहे. मानवतावादी नैतिकता देखील ती लोक नैतिक असतात पण सेंटरमध्ये तो मानव असतो, भगवंत नसतो. पण धर्म आणि अधर्म ज्यावेळेस आपण बघतो आणि धर्म आणि अधर्माचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्या धर्म आपल्या भारतीय संस्कृती दृष्टिकोनातून धारयते धारण इथे धर्म आपण म्हणत असेल तर माझी धारणा काय आहे, माझ्या धारणेप्रमाणे भगवंताचं अस्तित्व कुठल्याही कार्यात किंवा कामामध्ये ते मी सेंटरला ठेवतो का. भीतीपोटी नव्हे. आज आपण भीतीपोटी ठेवतो, गणेशाची पूजा करतो, जर नाही तुम्ही पूजा केली तर बरं वाईट झालं तर कुलदेवताकडे जातो वर्षातून एकदा कदाचित, पण जर नाही गेलो तर काहीतरी बरं वाईट झालं तर भीतीपोटी नव्हे तर प्रेमापोटी मी ठेवतो का. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. प्रेमापोटी मी भगवंताला सेंटरमध्ये जर मी ठेवत असेल तर ते भगवंत मध्ये ही जी नैतिक मानवतावादी नाही तर गॉडली एथिक्स हा भाग आहे. आणि इथं इंडिव्हिज्युअलिस्टिक एथिकल आणि ह्युमॅनिझम एथिक्स ह्या ज्या बाबी आहेत. मी एथिकल नैतिक कोणाला धरून आहे
ह्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा. आणि धर्म आणि अधर्म, जे पांडव पक्ष होते, पांडव पक्षातील प्रत्येकांना नजरेसमोर भगवंत, जसा आता आपण पुढचा श्लोक येईल शंखध्वनीचा, त्यावेळेस त्याच्यामध्ये सर्वप्रथम कोणाला म्हणतात, शिस्त आणि ऐक्य ह्या दृष्टिकोनातून तो विषय आहे. भगवान कृष्णाने त्यामध्ये शंख वाजवलेला पहिला, आणि इकडं पितामह भीष्मानी वाजवलेला. इकडं शिस्त होती पण इथं ऐक्य होतं. ह्या दृष्टिकोनातून जिथं भगवंताला मानत असतात तिथं जे काय प्रोटोकॉल नसतो, हा पहिला. तो दुसरा, जे वडीलधारी आहेत, जे श्रेष्ठ आहेत, जे मोठे आहेत, त्याला प्रथम मान, हा भाग महत्वाचा आहे. आणि जिथं व्यक्तिवादी आहे, मानवतावादी आहे, तिथं प्रोटोकॉल आहे, तिथं शिस्त आहे नो डाऊट, पण ऐक्य नसतात. ह्या दृष्टिकोनातून आपण बघायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या जीवनात शिस्त आहे का ऐक्य आहे? जर ऐक्य असेल तर घरात मी त्याप्रमाणे ऐक्य निर्माण करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे का? आणि जर मी शिस्तबद्ध असेल, कदाचित शाळेमध्ये आता शिस्तबद्धता शिकवली जाते, प्रोटोकॉल शिकवले जातात, ॲटिकेट शिकवले जातात, पण ऐक्य शिकवलं जातं का? ऐक्य कशात आहे हा भाग महत्वाचा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि महाभारतामध्ये, आपल्या धर्मामध्ये ऐक्यला महत्व दिलेलं आहे. घरात आपण जे काही माणसं आहोत ते आपण एकत्र राहू शकतो, पण एकत्र राहत असताना ऐक्य महत्वाचं आहे. पण ऐक्य ह्यामुळे व्यक्तिवादीने तर ह्या प्रत्येकाचा इगो मोठा होत गेला तर ऐक्य राहत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या बाबी आहेत, हे सगळे फायदे दिसतात व्यक्तिवादी आणि नैतिकतेमध्ये. मजबूत आत्मसन्मान त्यांना मिळत असतो, आणि ह्याच्यामुळे माणसं तिकडे धावधाव करतात. पण त्याची तोटे जे आहेत, लहानपणापासून मूल शिकत मोठं ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर, 25 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर, 2 तप झाल्यानंतर त्याची जी धारणा आहे इतकी पक्की झालेली असते, ते कोणीही बदलू शकत नाही नंतर त्याला. आणि त्याचे नंतर जे दुष्परिणाम दिसू लागतात ठराविक वर्षानंतर, आयडिओसेंट्रिझम म्हणजे स्वकेंद्रित. माणूस तो स्वकेंद्रित न कळत स्वकेंद्रित होत जातो. त्यानंतर लोनलीनेस. तिसरं जे आहे हाय स्ट्रेस, अति ताण. चौथं जे आहे लॅक ऑफ कोहेशन, एकसंग राहण्याचा त्यांच्यामध्ये अभाव असतो. आणि इनइक्वॅलिटी, असमानतेची भावना. आता ह्या ज्या बाबी आहेत, आज आपल्याला तुम्ही आत्मनिरीक्षण करण्याबाबत शिकवलं जात नाही, सांगितलं जात नाही. कारण ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो तर आत्मनिरीक्षण करण्यासाठी सांगितलं जात नाही, तर तुम्ही आत्मकेंद्रित व्हा, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे आणि तुम्ही करत राहा, ह्या दृष्टिकोनातून सांगितलं जातं. आता इथं त्याही पुढे आज मोटिवेशन लीडर सोशल मीडियामध्ये भरपूर काय 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 सांगतात. एका दृष्टीने त्यांचं आहे काम चांगलं, नो डाऊट, परंतु माणसाची पात्रता पाहून त्याला शिकवणं ही आपल्या गुरुकुलाची परंपरा होती. त्याची पात्रता काय आहे विद्यार्थ्याची, त्या पात्रतेनुसार त्याला योग्य ते कोणतं शिक्षण देणं हा भाग महत्वाचा. एका ठिकाणी एखाद्याने फार सुंदर विनोदात सांगितलेलं होतं की आता जे सगळे मोटिवेशन लीडर सांगतात, समोर जे बसलेले आहेत ते कोण असतात? तर त्या व्यक्तीने फार एकदम मार्मिक आणि उत्तर दिलं वस्तुस्थितीनुसार की समोर जे बसलेले असतात ती सगळी माकडं असतात. पण हा जो मोटिवेशन लीडर आहे, तो मोटिवेशन लीडर त्याला सिंह बनायला सांगतो. तुम्ही सिंह आहे, सिंहाचे छावे आहेत, पण ते सगळे असतात माकडं. त्यापैकी ठराविक 2-4 असतात सिंह. पण माकड्याला आपण सिंह बनवू शकतो का? सांगण्याचं तात्पर्य की समजा त्या हॉलमधून बाहेर पडल्यानंतर त्याची मानसिक जी वृत्ती आहे ती स्थिर राहत नाही, ते माकड्यासारखी हिगडे हिगडे उड्या मारायला सुरुवात करते. आणि ह्याची जाणीव त्यांना नसते. त्यांना वाटतं आम्ही सिंह झालो, हे सगळं ऐकून आम्ही सिंह झालेलो आणि सिंह आहोत. अरे पण तुझ्याकडे सिंहाची पात्रता आहे का? अगोदर ते तू प्रथम पडताळून पहा. माझ्याकडे सिंहाची पात्रता नसताना फक्त मी सिंहाचं जर म्हणजे कर्टनवरती घातलं असेल तर सिंह होऊ शकेन का? आज जे सगळे शिक्षण किंवा बाकी ह्या सगळ्या मोटिवेशन मध्ये सांगितलं जातं तुम्ही करा, तुम्ही करा करा करा, मग तुम्हाला मिळेल. अरे पण तू करा, पण त्याची पात्रता नसताना जर करायला गेला तर हे जे तोटे समोर निर्माण होतात. कारण ठराविक अपात्र असताना मी करायला गेलो तर शेवटी, आणि जर त्यात सक्सेस झाला तरी पण स्वकेंद्रितता येत जाते. मी काहीतरी मोठा झालेलो आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे
आणि मी माझ्यासाठीच करणारच आहे, हे स्वकेंद्रितता येऊन जाते. नंतर आज सक्सेससाठी माणूस धावतो, सक्सेस पाहिजे नो डाऊट, परंतु सक्सेस कोणाच्या बलिदानावरती? संपूर्ण समाजाच्या, संपूर्ण घराच्या, आपल्या सगळ्या सुखाच्या. कारण आज आपण समाजामध्ये बघितलं तर हा लोनलीनेस सक्सेससाठी 25 वर्षापासून किंवा लहानपणापासून त्यांनी एक मनामध्ये जिद्द घेतलेली असते, मला सक्सेस व्हायचं आहे, आणि सक्सेससाठी तो धाव करत 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 जातो. 50व्या वर्षी तो सक्सेसफुल पर्सन होतो. पण तिथं वर गेल्यानंतर मागं वळून ज्यावेळेस बघतो, अलोन, फक्त आणि फक्त तो अलोन असतो. लोनलीनेस त्यामुळे एकलता त्याला साचते. कारण त्याचे जवळची आई, वडील, मित्र मंडळी त्यांनी सगळ्यांना सोडलेलं असतं. आई वडिलांना सोडलेलं असतं, जे लहानपणापासून त्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. पण त्या पदासाठी त्या आई वडिलांना त्यांनी सोडलेलं असतं. कशासाठी? तो बोलतो समाजामध्ये, माझी आई वडील आहेत, मला ह्यासाठी सगळं करायचं आहे. पण तो बोलत असताना ज्यावेळेस खरोखरीच आई वडिलांना त्याची शारीरिक, मानसिक आणि भावनिक आवश्यकता असते, त्यावेळेस तो पद, प्रतिष्ठा, पैसा, परराज्य, देश, परदेशातून आपल्या आई वडिलाकडे येत नाही. आज आपण भारतात आणि समाजामध्ये असं आपण बघतो, कितीतरी घरामध्ये बघतो की वय वर्ष 70 किंवा 70+ असलेली जी वयस्कर माणसं आहेत, जे आई वडील आहेत, त्यांची मुलं गलेलठ्ठ असतात, मोठे मोठे पगार घेत असतात. त्यांना तो पगार सोडून इथं यायचं नसतं. का? तर तिथं लक्झुरियस लाईफ आहे. पण तुला लक्झुरियस लाईफ ज्यांनी दिलं, त्या आई वडिलांबद्दल त्याच्याबद्दल मनात कुठलाही भाव नाही, कुठलाही प्रेम नाही, फक्त तो बोलतोय. हे त्याचे दुष्परिणाम, स्वकेंद्रितता. नंतर तो मोठा झाल्यानंतर हे एकलता येते, आणि एकलता आल्यानंतर जो दुसरा आहे हाय स्ट्रेस. कारण माणूस संवादानं, एकत्र बसल्यानं तो मुक्त होतो, मोकळ्या मनानं सांगू शकतो, करू शकतो. पण अतिताण, त्यामुळे अतिताण निर्माण होतो आणि त्यांना भावनिक थकवा येतो. आता हे भावनिक इमोशनल जे स्ट्रेस आहे, आता आपण पुढच्या वेळेस आपण भावबद्दल किंवा भावना ह्या नेमके काय बाबी आहेत का, आज सगळ्या गोष्टी आपण करतो भाव 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 भाव. आता भाव या शब्दातून भाव निर्माण झालेला. भाव म्हणजे करणं, होणं हा भाग जो आहे. पण मी जे होत आहे ज्यांच्यामुळे मी काही ठराविक सिद्धी, पद, प्रतिष्ठा किंवा अदरवाईज जे काय मिळवलेलं आहे, किंवा मग शरीर मला ज्यांच्यामुळे मिळालेलं आहे, मला जन्म ज्यांच्यामुळे मिळालेला आहे, त्यांच्याबद्दल असलेले मानसिक भावना, मानसिक आदर, मानसिक विचार, हा भाव ह्या शब्दातून हा भाव हा शब्द निर्माण झालेला आहे. पण आज इमोशन आणि भाव हे दोन वेगळे शब्द आहेत. आज दुसरा जो भाग आपल्या समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये झालेला आहे, आपण वेस्टर्न कल्चरमधले जे काही शब्द आहेत ते पर्यायी शब्दाला आपला शब्द जोडतो आणि त्या अर्थाने विचार करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांची जी मेंटॅलिटी आहे त्या मेंटॅलिटीनुसार ती लोक जे सांगितलेलं आहे तर ते एकरूपता होत नाही. फॉर एक्झाम्पल धर्म आणि ड्युटी. धर्म म्हणजे कर्तव्य आपण म्हणतो, पण धर्माचा स्कोप एवढा मोठा आहे आणि ड्युटीचा स्कोप फार छोटा आहे. म्हणजे धर्म आणि ड्युटी एक संघ राहू शकत नाही. आपल्यात सगळे ऋण म्हटलेलं आहे. मनुष्य जन्म घेतल्यानंतर मनुष्याच्या अंगावर असलेले ऋण परतफेड करायला पाहिजे. पण ऋण म्हटलं, इकडे आपण ऋणचा पर्याय शब्द इंग्रजीमध्ये लोन होतो, पण लोन आणि ऋण ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. असे कितीतरी शब्द आहेत की ठराविक जे शब्द आहेत ते शब्द आहे तसे आपण ते इंग्रजी भाषेतनं उचलतो. इंग्रजी भाषेची जी इटमॉलॉजी आहे किंवा त्याच्यामध्ये जे उगम आहे त्याच्या आधाराने त्याचा अर्थ काढतो आणि तो आपल्या जीवनामध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. तिथं सगळं मोठं कॉम्प्लिकेशन्स झालेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून भावनिक थकवा येतो. आणि भावनिक थकवा, कारण भाव, आपण समजा कुणाला भाव दिला नाही, आपण कोणासोबत आपण भावपूर्ण कुठल्याही अपेक्षेशिवाय जर वागलो नाही तर माझा भाव नाही वाढत. आणि जिथं भाव वाढत नाही, जिथं सगळ्या फक्त आणि फक्त ह्या सेल्फ सेंटर्डनेस असतो, एकलता असते आणि फक्त स्वतःसाठी माणूस प्रयत्न करीत असतो, भगवंताबद्दल विश्वास नसतो, भगवंताबद्दल निस्वार्थ भावानं कधी कर्म करत नसेल, तिथं भाव वाढत नाही. आणि भाव वाढत नसल्यामुळे तो थकवा जाणवतो आणि ते शरीरावरती परिणामकारक ठरतो. आणि एकसंघ राहण्याचा अभाव. आजची मुलं एकसंघ राहण्यात त्यांना राहू शकत नाहीत. ते स्वतःच म्हणतात जेनजी
की आम्ही एका ठिकाणी राहू शकत नाही, एकत्र राहू शकत नाही, म्हणून डिवोर्सची प्रमाणं वाढलीत, म्हणून एकत्र कुटुंब जी होती ते तुटली. कशासाठी? तर मुळात ही जी मेंटॅलिटी आहे, हा जो भाग आहे, त्या दृष्टिकोनातून एक प्रकारची मानसिकता निर्माण झाली, त्यामुळे एकत्र राहणं त्यांना आवडतच नाही. जगासोबत, मोबाईल सोबत तो एकत्र राहतो, पण आईसोबत त्याला राहायला आवडत नाहीये. एका संशोधनामध्ये झालेल्या संशोधनानुसार 10 वर्षापर्यंतच्या मुलांचा सर्वे केला गेला. त्या 10 वर्षाच्या मुलांना प्रश्न विचारण्यात आला, 2 प्रश्न. तुला आई आवडती का मोबाईल आवडतो? कुणासोबत तुला राहायला आवडतं? तर त्यापैकी 60% मुलांनी सांगितलं मला मोबाईल आवडतो, आम्ही मोबाईल सोबत राहायला आवडतं, आईसोबत राहायला आवडत नाही. म्हणजे ही सवय कुणी लावली? आपण लावली का मुलं स्वतः शिकली? लहान मुलं जी होती ती. मग ह्याला जबाबदार कोण? कारणीभूत कोण? जे आता ठराविक आउटगोईंग जी आहे जनरेशन, त्या आउटगोईंग जनरेशनने विचार करायला पाहिजे. आणि आपण ठराविक म्हणतो की येणारी पिढी अशी झाली तशी झाली, अरे पण त्याला जबाबदार कोण आहे? आपण फक्त मग बोलून मोकळे होतो, पण रूट कॉज आपण बघण्याचा प्रयत्न केला का? मी घरामध्ये काय पेरलेलं आहे त्यानुसार ते उगवणार. मुलाला मी काय शिकवलं, मी स्वतः जर भगवंताला मानत नसेल, मी भगवंताच्या अस्तित्वावर मला विश्वास नसेल, माझ्या धर्मग्रंथाबद्दल मला जर म्हणजे पूर्ण श्रद्धा विश्वास नसेल, आज श्रद्धा विश्वास हे शब्दाचे पण नंतर नको त्या ठिकाणी अर्थाने वापर होत आहे. फक्त बोलतो आहे श्रद्धा आहे, भाव आहे, पण नसतो भाव, नसती श्रद्धा. कारण मुळात श्रद्धाचं रसायन काय आहे, भावचं रसायन काय आहे हेच माहिती नसल्यामुळे ठेवायचं काय हेच कळत नाहीये. आणि त्यामुळे फक्त बोलतोय पण मुळातच विश्वास नसतो, आणि त्यामुळे मुलांना सांगू शकत नाही कॉन्फिडेंटली. आणि त्यानंतर मग एक असमानतेची भावना त्यांच्यामध्ये असते. ती असमानतेची भावना म्हणजे कसं आहे, ज्या फील्डमध्ये जो काम करत असतो त्या फील्डमध्ये काम करीत असताना त्या ह्याच्यामध्ये इन्फिरियर आणि सुपिरियर हा भाग असतोच. आणि त्या दृष्टिकोनातून, आणि आज आपण किती इक्वॅलिटी बिफोर लॉ हे सांगत असेल तर ते फक्त बोलण्यापुरतं आहे. प्रत्यक्षात जीवनामध्ये आणि इव्हन दो म्हणजे लॉ ऑफ कोर्टमध्ये पण कुठेही त्या बाबी हे प्रत्यक्षात इक्वॅलिटी प्रमुख घेतला जात नाही. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार इक्वॅलिटी म्हणजे काय? आज इक्वॅलिटी म्हणजे सगळ्यांना समानता असं आपण म्हणतो आहे, पण इक्वॅलिटी म्हणजे काय? जर आज आपण भारतीय विचारधारेनुसार जर केला तर उदाहरण म्हणून आपण घ्यायचं झालं तर समजा एका आईला 3 मुलं आहेत. त्या 3, एक 15 वर्षाचा आहे, एक 10 वर्षाचा आहे, एक 5 वर्षाचा आहे. आई प्रत्येकाला जेवायला देते. जेवायला देत असताना ती कशी देईल? जो 5 वर्षाचा आहे मग 5 वर्षाचा आहे त्याला 1-1.5 चपाती देईल. 10 वर्षाचा आहे त्याला 3-4 चपात्या देईल. 15 वर्षाचा आहे त्याला 5-7 चपात्या देतील. कारण ज्याची जशी पात्रता त्याप्रमाणे देईल. पण आजच्या तत्वानुसार इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वॅलिटी सगळी आपण इक्वल आहे, सगळ्यांना सारखं द्या. सारखं दिलं 5 वर्षाचा मुलगा खाऊन मरेल आणि तिकडे जो 15 वर्षाचा मुलगा आहे तो उपासाने मरेल. कारण 15 वर्षाच्या मुलाला जितकं खाणं आवश्यक आहे तेवढं 5 वर्षाचं मूल खाऊ शकत नाही. आणि 5 वर्षाचं मूल जेवढं खात असेल तेवढं जर 15 वर्षाच्या मुलाला दिलं तर तो उपाशी मरेल. म्हणजे इक्वॅलिटी ही कशी? असमानता आपण म्हणतो, पण समानता कशामध्ये? आपल्या भारतीय संस्कृतीने ह्या दृष्टिकोनातून जो विचार केलेला होता आणि त्याप्रमाणे स्थिरता जे केलेले होते की चातुर्वर्ण मया संस्था, ह्या ज्या सांगितलेलं होतं त्यामध्ये जातीवाद नाही, जातीभेद नाही, काय नाही, एक व्यवस्था आहे. आज पण व्यवस्था आहे. आपल्या प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये क्लास 1 ऑफिसर पासून ते क्लास 4 ऑफिसर आहेच ना, ती व्यवस्था आहे. त्यामध्ये कुठं काय उंच नीच आहे? त्यामध्ये क्लास 4 ऑफिसर म्हणून लागलं नाही मला तिथे मग कलेक्टरच्या हे सीटमध्ये बसायचं आहे, आपण त्याला अलाउ करू? कारण शेवटी माणसं आहोत. मग इक्वॅलिटी का नाही? इथं व्यवस्थाचा ज्यावेळेस विषय येतो त्या दृष्टिकोनातून श्रीमद भगवद्गीतेमध्ये जीवनाची व्यवस्था सांगितलेली आहे. जीवनाची व्यवस्था सांगण्यासाठी व्यासमुनींनी संपूर्ण प्रथम जो अध्याय आहे, जी युद्धभूमी आहे, आज आपण युद्धातच आहोत. आज मला युद्धाच्या सामोरं जायचं असेल, माझ्या घरात युद्ध आहे, समाजात युद्ध आहे, राष्ट्रात युद्ध आहे, सगळ्या ठिकाणी युद्ध आहे. पण युद्धामध्ये मी कोणाला कशा प्रकारे ओळखावं, मी माझ्या समाजाचं, माझ्या राष्ट्राचं प्रोटेक्शन कशा प्रकारे करेल, त्यासाठी कुठल्या विचारधारेच्या व्यक्तीपासून मला सावधान व्हायचं आहे,
माझी विचारधारा तशी जर न कळत होत गेली असेल तर मी त्यात कशा प्रकारे बदल करू शकेल, ह्या दृष्टिकोनातून मी व्यक्तिवादी नैतिक आहे व्यक्तिवादी नैतिक आहे असं फक्त म्हणजे ढिंडोरा पिटण्याने काही फरक पडणार नाही, पण त्यातले दोष काय आहे हे मी जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे जे दोष जर मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर फक्त आणि फक्त सिंगल साईड बघितली गेली तर ते दुष्परिणाम आज समाजामध्ये आपण भोगत आहोत. म्हणून आपण नैतिक आहोत, नैतिक सोबत गॉडली एथिकल हे होणं आवश्यक आहे. कारण त्यानंतर आता मानवतावादी नैतिकता जी आहे आता मानवतावादी नैतिकता तर ते फार विषय मोठा आहे, तो पण आपण घ्यायचा आहे, पण वेळेचा अभाव आहे त्यामुळे त्या विषयाला आज आपण हात लावत नाही आहे. मानवतावादी नैतिकता जी घ्यायची ती आपण पुढच्या वेळेस घेऊ. आणि इथं ह्या ज्या बाबी आहेत तिथं आपण सांगत असताना जो विषय घेतलेला होता की माझं मदर्थ्य त्यक्त जीविता, माझ्यासाठी मरणारा असा आज आपण म्हणतो आहोत, दुर्योधन म्हणतो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तिथं जो दुसरा जे म्हटलेलं अपर्याप्तम शब्द जो वापरलाय, अधिक परी अधिक आप्त, म्हणजे प्राप्त करणे ह्या अर्थानं, आप म्हणजे प्राप्त करणे हा अर्थ होतो, आणि मापात किंवा मर्यादित पर्याप्त, आणि अपर्याप्त म्हणजे अमाप आणि दोन्ही अर्थ त्याचे होऊ शकतात की समोरच्या व्यक्तीला आम्ही सहज जिंकू अशी दुर्योधनाची मानसिकता होती. त्या अर्थाने ते अपर्याप्त शब्द वापरलेला आहे. आणि मदर्थ्य त्यक्त जीविता त्यासोबत अमर्याद म्हणजे अमर्याद आहेत, म्हणजे आम्ही फुल कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स की आम्ही कुठल्याही प्रकारे त्याला जिंकून घेऊ ह्या दृष्टिकोनातून तो अहंकार व्यक्त करत आहेत. आणि तो जो अहंकार आहे ते न कळत आज आपल्या त्या इंडिव्हिज्युअलिस्टिक एथिकल जे आहेत त्यामध्ये तो आढळून येतो. आता अहंकार कशामुळे वाढतो हा भाग आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं, माझा प्रत्येकाला अहम असतोच, पण त्यांना एक आकार दिला जातो. आज शिक्षणामुळं, ह्याच्यामुळं, सोशल मीडियामुळे किंवा बाकी सगळ्या ठिकाणी माझ्याकडे काय असायला पाहिजे, पद, प्रतिष्ठा, गाडी, बंगला, हे माझ्या अहमला आकार मिळाला. म्हणजे मी आहे सोबत, पण माझ्यासोबत गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, आणि हा आकार वाढत जातो. मग ते आपण जे म्हणतो अहंकार, म्हणजे अहंकार म्हणजे काय, अहम काही आता सो कॉल्ड स्पिरिच्युअलिस्ट म्हणतात तुम्ही अहम काढून टाका. अहम काढता येत नाही, कारण अहम कुठं आहे आपल्याला माहित नाही. अहम काढून टाकला तर माणसाचं जीवन गांडुळासारखं होऊन जाईल. अहम पाहिजेच, पण अहम सोबत जो आकार जोडला गेलेला आहे, मला हे पाहिजे ते पाहिजे ह्या गोष्टी आहेत. आणि हा आकार कशामुळे जोडला गेला तर आजच्या ज्या व्यक्तिवादी नैतिकतेमुळं, व्यक्तिवादी विचारधाऱ्यामुळं, मानवतावादी विचारधारेमुळं त्यामध्ये आकार जोडला गेलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाचा अहंकार वाढलेला आहे. आणि तो प्रत्येकाचा अहंकार वाढला की त्याचे दोष ऑटोमॅटिकली हे निर्माण झाले. दुर्योधनामध्ये हा प्रश्न होता, म्हणून तो मोठं बोलत होता, म्हणून तो डाऊटफुल होता, संशयी होता, पण दाखवत होता. म्हणून त्या दृष्टीने तो अपर्याप्त म्हणत होता. आणि ह्या ज्या पांडव सेनेला म्हणत होता तो पर्याप्त आहे. ते दोन्ही अर्थ होतात पर्याप्तचे. पर्याप्त म्हणजे मर्यादित आहे, आणि दुसऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ते कदाचित न हारणारी पण आहे, म्हणजे त्यांच्यासाठी ते पुरेशी आहे. माझ्याकडे अपर्याप्त आहे, म्हणजे दोन्ही अर्थ त्याप्रमाणे होऊ शकतात, अपर्याप्त आणि पर्याप्त. आपण म्हणतो का नाही मला संपूर्ण आता आयुष्यभर पुरेल इतकं पर्याप्त आहे माझ्याकडं. पर्याप्त म्हणजे मला जितकं जिंकण्यासाठी, जीवनामध्ये जिंकण्यासाठी इतकं आहे, म्हणजे जे काय बाबी आवश्यक आहे भौतिकदृष्ट्या बघितलं तर आपण म्हणतो तेवढं पर्याप्त आहे. परंतु अपर्याप्त म्हणजे अमर्यादित आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त आहे, पण त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त असलं पण ज्याच्याकडे पर्याप्त आहे त्याला जीवनासाठी पुरेसं आहे. आणि माझ्याकडे अपर्याप्त असून मी फक्त कंपॅरिझन करतो आहे, पण पुरेसं आहे का त्याबद्दल मला डाऊट आहे. त्या गोष्टी ज्या आहेत ते पुढच्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढचा जो श्लोक आहे तेही आपण बघूया. आणि ते बघत असताना मानवतावादी नैतिकता आणि त्याच्यासोबत गॉडली इथिक्स किंवा नंतर मग भगवंताबद्दलची जी काही नैतिकता असते ती काय आहे हा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करू.
कारण मानव हे कोण आहे किंवा हे मानवतावादी नैतिकतामुळे आज समाजामध्ये त्याचे फायदे काय आहे, त्याचे तोटे काय झालेले आहेत ते आपण पाहूया. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी शक्ती आणि बुद्धी भगवंत आपल्याला दो. इतकं बोलून माझा भाव पुष्प भगवंताचे अर्पण करत आहे. असतो.